जावई मामा ओ मामा तुम्हाला बस सांगतो ऐका ना हं. काय झालं माहिती का दोन तू येऊ तोंडाला चवच नाही वासी हं? चवच नाही तोंडाला मीठ ना खा ना असं मूठ भरून मीठ नाही मग एक काम करा हं. तुम्ही शिंदाला जा हं. अर्धा किलो बोकड्याचं मटण आणा 1 किलो मच्छी आणा आणि सुकट बोंबील आणि जा तुम्ही मागच्या महिन्यात आहे ना लगातार मला मटण चाललं मला मटणाला समाधान वाटलं तुम्ही एक काम करता का आत्ता माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणायला. उधारे आणा उधारे आणा नाही नाही उधारे नाही उधार द्यायला कोणी रिकामा नाहीये नाही ते एक काम करा मामीच्या ते गळ्यातलं मोडा मग त्यापेक्षा तुम्ही इडून डाळा ना नाही बा ते खायचं कसं मला आहे ना करमून गेलं मामीला करमून नाही नाही फुकट खायचं असलं तुम्हाला काय करमायला काय असं करम नाही मामा इकडून मला डळूशी वाटत नाही डळूशी कारण नागबुजत चाललंय ना गालामध्ये हा नागबुजत चाललंय गालामध्ये लय माझे बरं तुम्ही एक काम करा आता. बरं का तुम्ही इडून ढळा आता तुमच्या घरी जा नाही बा मामा अहो ती मैपोर 2 वेळेस येऊन गेली यावेळेला तिच्या आईला तिला काय काम आहे ते येड निर्दम येड ती आणि तुम्ही मला मानुक्षी बाबू 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 ही माणूस मी कनी हा फोन पाहू बरं एक नाही, एक फोन एक- नाही. एक मिनिट मामी आहे ना हा जावायले लाडून ठेवला इकडं अगं काचा लाडावला येणे आण ते आण आता काय म्हणते मामीच्या गळ्यातलं मोडा ना आणा मामी हा, मटण आणा. मामी ते मोडा हा. आणि मग खाटकाला एकटी पैसे द्या अहो तुम्हाला पटलं पाहिजे काहीतरी काय हा? काय? आता 2 महिने झाले ती पोर काय म्हणत असेल तिकडं ती- 2 महिने झाले जावा इड राहिला पण आता ते जर नाव ठेवते आपल्याला हा हे पटत का आपल्याला ये तुम्हाला उलटा आनंद व्हायला पाहिजे जावई आनंद राहतो. काय आनंद याच्यात आनंद आहे का काय 4 दिवस राहिला काय ठीक काय आहे. सासा जावईंचे किती पुढं करतात नाही, किती पुढं तुमचं पुढं केलं नाही का आजवर मग केलं ना मग. ना मग तुम्हाला सगळं ठेपशीर भेट सुटलं ना खायला पियाला म्हणून तुम्ही इडून डाळाला मामी हा. नसतं ना मामाला म्हणा आणि अंडे बनव नाही ते सगळं करू एक काम करा तुम्ही निदान तिकडे जाऊन या ना 7-8 दिवस तिकडे राहा मग याला गेलतो हा सकाळी गेलो संध्याकाळी मामाकडे नाही आलो संध्याकाळी बरं काला आले लगेच म्हणलं मामाला काय करमायचं नाही 7-8 दिवस तिकडे राहायचं ना म्हणलं मामाला करमायचं का नाही इकडं? नाही या असं केला. नाही हा. तुम्ही ना तिकडे जाऊन या हा ती पोर मोरावानी वाट पाहत असल आणि तुम्ही इड मस्त उतानं घालायचं न नाही मामा नाही अंडी काय आणा, नाही काय मामा नाही इथे मटण. मला भेटायला कधी मधी काय म्हणे कधी म्हणे मध्ये? इथे तुमची पोर नाही भेटायला नाही तुम्ही ना जावई येड्यावानी नका करू तुम्ही तुमच्या घरी जा आता मामी नाही का गाड्या कटकट करू काय कटकट करू इड सगळं मोडी ते तुम्हाला खायलाच घाली ते आणि ती पोर बरी माहिती तिकडे वाट पाहिलं येड्यावानी तुम्ही डळायचं काम करता का मामा जा तुमच्या पाया पडते जावई मामा तब्येत थोडी नरम झाली लागलं नाही तुम्ही ना 1-2 महिने ना तुम्ही दोघे आले 2-3 दिवस ते परवडत मामी बघा माझी तब्येत नरम झाली मला करू द्या आराम करण्याची गरज आहे डॉक्टर आणू का डॉक्टर सुई मारी ते डॉक्टर गोळ्या औषधं घ्या आणि तुम्ही नाही जा नाही तिकडं. डॉक्टर मला आराम नाही, कर नाही, सांगितलं नाही. बाबा तुम्ही ना हा जावई लाडून ठेवलाय तुम्ही ठेवलाय लाडून हा जावा हा हा तुला असंच म्हणावं लागेल तर काय काय हे दररोज काम सोडून आणि पाहुण्याला असं घर असं मामा. तसं. हम्म. हा? सिंधाला गेले ना हा 300 रुपयाचे रिचार्ज मारा मोबाईल आपला पहा बरं आता ये रिकाम्या मला गाणी ऐकायला लय आवडत तुम्ही एक काम करा ते गाणे तुम्हीच ऐका रिचार्ज आहे तुम्हीच मारा आणि ते मटण आहे तुम्हीच आणा पैसे द्या ना मग काय मी हॉटेल मटण खाऊन आमच्याकडचे देतो. पैसे संपले आता आता तुम्ही एक काम करा जा घरी जा तुमच्या आवा फोन आलाय पुरीचा पोरला आजारी जा घरी वा तिला मला दवाखान्यात जाय तिकडे नाही तुम्हीच घेऊन जा तिला दवाखान्यामध्ये नाही नाही त्या डॉक्टरचं मला भांडण होईल मी जाते हा तुम्ही सारखे भांडण करायला तिडन तुम्ही काचे मग काय करते तिड तिला मला इकडे कोणी बरं का तू एक काम कर तू जाय मी आता पाहतो या जावायकडे हो जावाई हा. चला उठा कुठं चला तुम्हाला फिरायला नेतो कुठं फिरायला तुमचे ते पिशीन ते घ्या तुम्हाला येऊ बस का मग? नाही होय, नाही नाही काय बसून देतो ना गाडी काय आवरू का हा उठा मामीला म्हणा हा काळ्या मसाल्यात मटण बनव आज काळ्या मसाल्यात आज काळा नाही ना पिठलंय फक्त हा नाही पीठ नाही खात ना नाही नाही पिठलं म्हणजे कडी सारखं आहे पातळ हा नाही ते नाही जमत हा आपल्याला. मग तेच खावं लागेल मामा इकडे आलं भाऊ काळ्या रशी मग काय खाल्लं का आता काळी रशी संपली मग लाल बनवा म्हणा लाल सुद्धा नाही आता फक्त पिठलं करायचं ते कडी सारखं मामा जो पुतगाने मानला कटकट करू झोपायचंय काय बापरे काय बिनलाजा माणूस असेल आता का पोरीला फोन करतो मी त्याशिवाय नाही म्हणजे ना का हो हं? लय चिंता करायची गोष्ट आली ना अगं चिंता म्हणजे तो माणूस जर ढळायलाच तर राजी नाही आता नेमकं काय करायचं त्याला त्या पाहुण्याला हं? काय करावा हं? बरं
असं गचालीत काढा होतं लोक नाव नाव ठेवतील. ठेवतील. असं करायचं नाही तर एक काम करायचं. काय मी ना आता उद्या आहे ना संध्याकाळीच नाही तर सकाळच्या पारी पिठलं करते. त्याच्यात मीठच नाही टाकीत. पिठलं करते मीठच नाही टाकणार. आणि मग तुम्ही जेवायला बसलं वाढून दिलं का म्हणा का ग या पिठल्यात मग तुम्ही काठी घ्यायची आणि मला खोटं खोटं मारायचं. खोटं खोटं मारायचं मग तो पाहुणा पळून जाईल. अगं ते लय बिनलाजे ते म्हणशील मला मारा मामीला नका मारू. आता काय सांगायचं त्याचे गुण. पण असं करून तर पाहू बरं काय होत. बरं तसं एक करून पाहू. हा आणि असं पिठलं करत्या का आणि लगेच मारायचं मला लय मारायचं मुदमच मारायचं घरात घालायचं मुदमच भीतीवर असं याच्यावर मारायची दणकी बानुशीवर. हा असं करायचं पाहू बरं पाहुणा पळतो का. हा मला नाही वाटत म्हणायला. पण करून तर हा, करून पाहू. घराची घरात करायचं आपल्याला कुठं लोकांना दाखवायचं. अजून काही दुसरी आयडिया आहे का? हा आड्या एवढी तर करून पहा मग पाहू. नाही अजून दुसऱ्या काही आहेत का आयडिया? ते आले का मला सोडवायला त्यांच्याच काठ्या मारायच्या त्यांच्यावर. म्हणा जावाई तुम्ही मध्ये येऊच नका मी मामीला तुमच्या मामीला मारतो. जावाई तुम्ही मध्ये येऊच नका आणि त्याच्याच काठ्या टाकायच्या तुम्ही. असं करायचं. जावाई तुम्ही मध्ये येऊच नका आणि त्याच्याच काठ्या टाकायच्या. असं करायचं चालेल ना? ते एखाद्या वेळेस काय करील माहितीये का इकडे टाळ्या वाजेल म्हणशील बरं झालं मामीला मारते आणि तुम्ही खोटं खोटं मारायचं असं मुदमच. हा. असं करायचं असं मारायचं. आता ना हेच करू आपण पाहू. हा तेच करायला पाहिजे. तेच करू आता अक्कलच करायची जाऊ द्या मरू द्या. आता ही पोर आहे ना ही कुठं गेली. अगं चालय पुरी कुठं गेली काय करी ती काय करते वय अंगून बाई लय तारस बाई या पुरीचा लय मेकअप करायला एवढा 2 तास लागतो का ग. बस ना खाली टाइम लागतो माझ्या. हा हा बाई आपल्याला आता काय करायचं ग त्या पाहुण्याला. ती पोर तिकडं नाही ते किती दिवसापासून येऊन बसलेले इथं. हा ना बाई नावच घेत नाही डळायचं काय करावं नेमकं. तुम्ही काय त्यांचे काय पाहुणचार चांगलं करू राहिले काय? नाही तुम्ही मला सांगून नाही राहिले. रोजच्या रोज मटण मच्छी सगळं आणून देऊन राहिले तुम्ही. या म्हाताऱ्यानाच चाळवलाय खरं तो पाहुणा म्हाताऱ्या. किती जाईल तुम आता ना उद्या एक काम करायचं. मी वैतागून गेलो बाबा. हा आणि ते काय मोबाईल मध्ये बघत बसत होते. आता गाणी ऐकत होती. गाणे ऐकतं का? तर ना आता ना उद्या आम्ही ना काहीतरी विलास करू आता काहीतरी उद्या इलाज करू. तो काहीच बोलायचं नाही तू इथं घरात राहायचं. मी आता काय करणार उद्या सकाळी तिखट झणझणीत भाजी बनवून. नाही असं नको करू. मी पिठलं बनवणार हा. आहे. पिठलं बनवणार आहे यांना जेवायला देणार आहे. मीठच नाही टाकणार. हा. मग म्हातारा म्हणशील ए कसं झालं ग हे पिठलं का ग मीठ नाही टाकलं उठलं मला मारायला लागल. मग पाहुणा पळून जातो का काय पाहू. चालतील मग. आणि पाहुणा जर सोडवा आला ना तर पाहुण्याच्याच काठ्या टाकायच्या. ते ताईला सोडून इथंच येऊन राहतो नाही तर मग मी निघून जाईल भैया. मग मी नाही राहणार इथं. तुम्हाला मी सांगून करा देते. तुम्ही आता बरं का आपण केलंय ना मी राहू का जाऊ मग मला तेवढं सांगून द्या तुम्ही. हो. मी थकली त्या माणसाचं करून करून जाम थकून गेली मी. बरोबर आहे ते काय एखादीचा पाहुणा आहे का? मग असं आणि ती पोर येड्यावानी वाट पाहत असल ती मोरावानी वाट पाहत असल तीच काम करायला ती जनावरांचा आवरा ती रानात करायला ती बरी तिडमोल करीन ती आणि हा बरा ते बॅलन्स मारून द्या म्हणे. हा म्हणा 300 रुपयाचा बॅलन्स मारून द्या मला गाणी ऐकायला आवडते. आणि काय म्हणे रकमा बी मोडा काय काय मोडा म्हणा. हा मग एकखटी खाटकाला पैसे देऊन ठेवा. हा म्हणजे मग रोजचं मटण आणायला. वा रे वा म्हणा. मी ऐकलं ते म्हंटल यांना बोलवून निवांत हे राहतील तर मी राहील तर मी निघून जातील. मी लय वैतागली आता म्हणून ते रोजचे त्यांना ते एक टाइम नाही खात ना दिवसभर त्यांना 4 टाइम खायला लागत. हा ना खाते झोपतोय 4 टाइम खाचे बी चहा प्यायचा टायमाचे लय अवघड आहे बाबा. जिबीला तर हाड बी नाहीये त्यांच्या तर अजिबात. हाड बरोबर बी नाही. 2-3 किलो मटण आणा म्हणतो टाईला बापरे. बरं बी नाही ना म्हणे. हा? टाईल बरं नाही ना. हा ना बरं नाही असं ऐकलंय. जायला लावायचं आणि जाईन म्हणा. पण तू जाईना ना कसं काय म्हणतो राहू द्या म्हणते 8 दिवस नाही तर राहू द्या. महिनाभर. हा का बर राहू द्या इकडे माझ्या तिलाच बोलून घ्या म्हणा इकडे मजा आहे. तुम्ही कर्ज बाजरी वाहन त्या माणसाला खाऊन पोसा तिकडे ताई त्यांची येण्यासारखी नाही असेल. ताई आजारी झाली तर म्हणले जा ना तिकडं तिला दवाखान्यात न्या म्हण तिला तिकडं बोलून घ्या त्या डॉक्टरचं मा भांडण झाले म्हण. बाई घ्या तू एक काम कर हा. बर का तू सांग म्हणा आम्हाला संसार आहे का नाही या म्हाताऱ्याच्या भरोश्यावर तू हा पाहुणा इथं येऊन बसला हा. आणि फुकट खातो कायमच आणि आम्हाला संसार पाणी काय आहे का नाही. नाही मी आज तेच बोलणार त्यांच्या समोर. हे राहतील तर मी राहील तर मी निघून जाईल. हा फुकट खातो इथं. मी थकली आता जामायचं करून
हा खरंच मला ना असं घाम नितरतो घाम ते किचन पाशी मी भाकरी टाकलो तेव्हा असं ना तो एक भाकर नाही खात ना मग 3 भाकरी खातो काळा मोडून मोडून रशाची भाजी लागते तिखट झणझणीत अजून काळी भाजी हा लय वैतागायचं काम आहे. हा आता एक काम करा. आणि कांद्याची चटणी तर लय आवडते कच्च्या कांद्याची चटणी असं का? हा तिखट टाकू टाकू खातो तिखट बी संप्यावर आलेले आपलं आता तेलाचे बी भाव वाढून बरं गेले. आता मिरच्या आणायच्या तेल आणायचे हे नसलं ते आणायचं सगळंच घरात. लागत आहे आता कुठून आणायचं एवढं. बरं आता मी का हं. त्याला एकदा शिक्षा देऊन पाहतो. ही शिक्षा नाही आता आपण ही शिक्षा करू. तुम्ही ना म्हणजे ना बरोबर मी पाहायलाच स्वयंपाक पाहिजे करते आता. पिठलं आणि भाकरी करते आज आणि मिठच नाही टाके तुम्ही तेच करा आता. हं? चला तुम्ही बरं. तेवढी अक्कल करा पाव बरं तुम्ही 2-4 काठ्या मारायच्या त्याच्या. चला चला हा. तो आता आपण असं. एवढे जाऊ चला. दादानी काय फोन केलाय हा माणूस काय बया का हो दादा का ग बाई? आले ना तुमचा फोन आला मग काय करू आता आता पाय बा हे पाहुणे एकदम बिन लाजासारखं. हं? उठवा बाई तुम्ही जाता मला काय हो करावं, मला जावाई घरचे लोक हो ते काय पाऊस पाणी आलं तिकडून. माल नाही भूक नाही जेवायचं नाही तो. उठून बसा मटण आलं मी पीठ हा आणलं बटन उठा हा मटन आहे. उठा मटण आलंय काजल आली जेवण वाढून द्यायला. तिकडून आणलं काय बसा नीट येतात आणलं मटण हा मटण हा आणलंय मटन आणलं ना. लाज आहे वाटत नाही मटण खाऊ खाऊ 2 महिने झाले हा मी राहायला पाहिजे का तुम्ही राहायला पाहिजे इड पाय झोपा. अहो दादा तुम्हाला माहितीये का माझ्या घरचे लोक सगळे बोलू राहिले बोलतील नाही तर काय तूच बरं? म्हणे त्याला एक तिकडं ठेवलाय तू चेक केला आणि तू इकडे राहते हा आणि मुद्दाम त्याला घर जावाय करून तुला नामक केला हा किती मटण आणले होतं ना हंडा भर आणून आणला गच्च भरून आणलाय तू काय आली जेवायला पंगत वाढली ना माझ्या बापाने इड येणार तू 2-4 महिन्यानं. हा 2-4 महिन्यांनी या ना तुम्ही हा बरं मामा तुमची पोर आली ना हं. आणा अर्धा किलो मग काय आमच्या जवळचे पैसे संपले. उद्या आणा उधारे कोणी देईन आम्हाला. तुमच्यामुळं आमच्या पाच करा कोणाक तरी आम्हाला काही गरज नाही. काय करते ग ती स्वयंपाक असेल मला हा त्या पार कटाळ्या आहे ती पोर कटाळी आहे तुमचा स्वयंपाक करू 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 पार वैतागल्या त्या काय गाई कधी आली आता तू काय लागलं तुझं? हा, दादांचा फोन आला. किती काम करते का ग आता काय करावं मग आता बस इकडं सारखा दादा तुम्ही बसू द्यायला पाहुण्याला काहीच काय घेणं देणं नाही तो यावं आलं. काय जरी आल्यापासून आहे ना सारखं तिकडं जवळ 22 किलो वजन वाढला आपलं. बाबर 22 किलो जागे वजन वाढवलंय पाय 22 किलो वजन वाढलं आपलं. मग मला काय म्हणायचंय मला मी काय म्हणतो आता सगळे एकत्र बसलेच आहे ना एक काम करा मामा हा. गोळ्या मेळ्या सगळे खातील चिकन खायचं का बोकड्याचं अहो पार एखाद दिवशी ते चिकन आणि मटणा पायी पार जाल म्हसनात गौऱ्या चालल्या चिकन मटण खाऊन 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 हा आपल्या घरी मिळत नाही का हा काम धंदे पोरं पाया आल्या पावली चालती वय काय आले पावती चालती हो? अगं म्हणले पोरं आजारी तिकडं तुम्ही जा म्हणले तर म्हण तिला तिकडं बोलवा म्हणले आवड तिकडं डॉक्टर कनी आवा म्हण डॉक्टरचं ना भांडण झालंय म्हण आणि तिला तिकडं बोलवा म्हण कवा भांडण झालं कवा मला देवड दवाखान्यात नेलं पहा तुम्ही? बरं आता हा कवा झालं बाई लय नित्या चाटा मारायचं काम निचं खोटं बोलायचं. खरंच ना हं? हं? बरं आता तिकडं किती काम धंदे व्यवस्थित करायचे तिकडे खायचे. काय नाही मामी आता उन्हाळा आहे काय काम नाही ताई मी एवढी थकून गेली ना स्वयंपाक करून करून कंबर दुखायला लागून गेलं माझं बाई आता मी काय करू मी सांगितलं का 4 तुला? टाइम 4 टाइम काय करायचं दादा आता तोडगा काय याच्यावर मला सांगा आणि एक भाकर नाही ना 4 भाकरी टाकावं लागत ते जाऊ दे खाऊ दे नको तोंड आणू जाऊ दे काय तोंडावं नको आणू. मग काय आता ते? अरे पण एखादीच आहे का हे? आता त्या पुरीला आणखी टेन्शन मामी तिला म्हणा बाजू दळण टाक त्या चपात्याने पोट गॅस पकडायला लागला मामा अहो, असं आहे का? मटणाचा चपात्याचा टाळम्या मी बसला काय म्हणते बाची भाकर मग चुरून मुरून खात 2 पाहिलं का अहो काय ना हलक्या हाताने इज्जत घालू राहिले हा पार पान उतारा करीत्या अहो बोलून बोलून ते माणसं तुम्हाला कटाळून गेले हा जनाची नाही तर आपली मनाची ठून तर वागा ना थोडस पोरं तिकडे वाट पाहत्या लास्ट ठेवा.
मी कर तुमच्या बरोबर रेडाव माग तुम्ही असेच 15 दिवस राहिले त्याच्या आधी 6 महिन्यापासून तुमचं सारखं याय जाय चालू आहे तर 15 दिवस राहिले ठीक आहे बाई आजच निघल बाबा उद्याच निघल बाबा बरं तू चल पुढे मी मागून म्हणत्या मामीच्या काय मागून? गळ्यातलं मोडन मटण आणा. ओ यांना राहू देतो यांना ठेवा मी जाती मालने राहायचं आता जाते जाय मग राय तू महिना बघ तू तिकडे जाऊ दे मामा तिला करमत जा नाही मग आम्हाला जायला लागेल मी ना. आहे ना नाही हा. आम्ही जातो. मग जा मग आली काजल राव आम्ही इकडं. नाही काजला तिकडे पोरं हा पोर येते इकडे आता पोरांना घ्या ना मग बोलून इडच येत्या का? एक काम करा पोरांना बोलून घ्या आणि राहत एक काम करा बाजारात करून द्या आम्हाला आणि मटणावाला का खात लावून टाक तुम्ही आता जा. पैसेच नाही वर्षभर आमच्याकडे. जा. काय नाही आम्ही दार लावून घेणार आहे. वर्षभर आम्ही आहे ना संपलं आमचं तिखट ती तुम्हाला तिखट भाजी लागेल हा, झणझण तिखट बी संपले कांदे बी संपले काहीच नाही आता आमच्यावर आम्ही दार लावून घेणार आहे तिघे बी आम्ही जाणार जाणार आहे. कोण आम्ही चाललो घरी म्हणजे काम करा ना त्या पुरीच्या माहेरी जायचं. खानूळ असेल ना खानूळ मावलं खात लावून द्या तुम्ही जा आम्ही आहे आम्हाला माहितच बर का आम्हाला ना महिनाभर जायचंय आता पंढरपूरला आखाडी आली आम्हाला जायचंय जा महिनाभर मामी, ते पोरीला बी तिकडे देऊ जिकडे खानूळ आपली दादा तुम्ही मला एक आयडिया सांगितली ना मागा हा. आता ते तोच पर्याय मध्ये घ्या आता आता तेच करावं घ्या लागेल. आता हा. आणि चांगला पाहुणचार करा कुठं घरात नाही नाही आपल्या घरी नाही. केली त्यांनी. घरी जाते घरी भाजी तुम्ही बसा दोघी इड आम्ही त्यांना खाऊ तुम्ही ना तवा आम्ही आहे ना तुम्ही थांबा इथे चला काय सुकी भाजी चला पाहुणचार भाजी केली जेवण त्यांनी, करू, चला, सुकी चला. केली चांगली केली कधी काळी भाजी का लाल काळी भाजी आहे ना. बाकी बाकी भाज्या बाकी आहे नाही नाही 1.5 किलो आणले ना ते भाजी कांदा. चला चला सगळं आहे. चला दादा आम्ही जात नाही जात नाही हा हा नाही हे घ्या मटन मासे चिकन अजून बोंबील पाय 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 टाका पाय काय झालं काय झालं बस 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 मेलो बस बस का? राहू दे हातातच राहू दे हा. राहू दे हा लंगडा आहेत तुला लंगडू राहिले पाहता हा लंगडायचे अजून लंगडा मटन खात्या चिकन खात्या हा काय झालं नाही तर मटन मच्छू खाऊ घातलेले हा का हा लई मला भारी चालता येत नाही पोट फुल भरल्यामुळे ती चालता येत नाही ना अजून थोडं लागत का सुक काजल खाली उशी ठेवून ना ते ओळलं उशी ठू नाही आता घरी उशी घरी घरी सुक देऊ का काजल जवळ चला इकडे तुम्ही झालं का तुमचं सगळं हा नाही बाजू हा? थोडं सुक आपल्याला गाडी किती वाजता आहे? जायचं नाही थांबा ना संध्याकाळी मटण बनवती माझी मी बनवते मग मटण लक लागू दे तरीची संजन तरी निश्चित नको नको थोडं नको 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 अर्धा किलो नको बाबा खा ना खा हॉल्टर मध्ये काठी मध्ये मटण दिसू लागलं मला काठी थांबाल का आता थांबाल का किंगरात लाल झालं हा मामा नाळ पाठवतील काठ्या मारल्या तुम्ही अजून पाहिजे का हो जेवढं वजन वाढलं ना तुम्ही 15 मिनिटात गाठवलं माझं मी नाही जात आता माझ्या माहेरी इथं थांबते हा? आत्या नाही जात मी तू नको जाऊ आता आम्ही चालू का थांबायचं आजच्या दिवस नको नको थांबा ना आजच्या दिवस हा आजच्या दिवस आहे ना परत याल का आता नको सुक आणू सुक बनवते मी लय भारी बनवते सुक आता कांद्या बरोबर भाकर खाई नाही चिकन लॉलीपॉप बी बनवून देते जाऊ दे आता नको काही आणखी तोंडाला पाणी सुटेल त्या पाहुण्याच्या आता काय आज सोड आता सगळे नदी आटल्या तर पाणी तोंडाचं पाणी कुठं राहिलं इरी आटून टाकल्या पार म्हण चल ना गाडी बरं झालं तुम्ही मला फोन केला हा आयडिया कारण आम्हाला तुम्हाला ते डोकेबाजाचा आयडिया द्यायला हा मामी उठून तरी ते आता उठता सुद्धा आता मामीला उठायला तर उठा उठा, उठा. तुमच्या हाताने 22 किलो जागे वजन वाढलं ना आता उठता येईना का हा ते दाबून खाल्लं उठा, गेल्यामुळं ते उठा, उठा. वाकवत बी नाही ना चला अंगामध्ये हा चला दादा आता येऊ का आम्ही हा या हा? हा आता येतो बर बर का आता जाऊन द्या आता नेते मी जावायला हा नका नका तुम्ही नका येऊ आता मी नेते बरोबर बरोबर मी येते हा चालेल, हा चालेल. हा मी येते आता हा. तुम्ही काळजी घ्या बर बर हा हा चालेल म्हातारे गेलं डोक्याला एकाचा ताण गेला माझ्या धडकीत दम लागली. म्हातारे असं मटण सुक दिलं खायला हा तर त्याचं पोटच भरलं असं आहे का हा म्हण आता आहे ना
आता मी जातो हा कारण बारी बारी दिलं ना खायला बारी बारी दिलं का हा माहित आहे की ना 100च्या स्पीड पळत होत हृदय असं का? बंदच झालं बाई हा. थकून गेली होती मी हा. कधी जाईल कधी नाही कधी जाईल कधी नाही फार या रोज पाहुण्यानं पाहायची मी. तरस आणला होता बाई एवढा तरस अरे एवढं बिन लाजे कुठं माणूस असतं तिकडे पोर एकटी वनवन करते हा ती एकटीच तिकडे जीव काढी ती हा. एकटीच काम करती ती पोरं एकटीच सांभाळ सगळं करायचं. बरं आता एक करायचं आता आपलं साधा स्वयंपाक बनवायचा संध्याकाळच्याला ए पुरी तू स्वयंपाक बनव होय चला मग. हा मग काय मी येतो बाजारातून फिरून सहज चक्कर मारून म्हातारी तू तिला स्वयंपाक करू लाग स्वयंपाक बनव आपल्याला काय भाजीपाला आणत हा काहीतरी आणेल जा